नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? पॉझिटिव्ह फील करत आहात ना? सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे ना? कारण हे आयुष्य म्हणजे खूप खाचखळग्यांनी भरलेलं असतं. इथं प्रत्येक गोष्ट ही संघर्ष करूनच मिळवावी लागते. कारण आपण सत्यप्रिय व्यक्ती, न्यायप्रिय व्यक्ती, मग खऱ्यानं वागणाऱ्यांना ह्या कलियुगात त्रास तर आहेच ना. मग मग म्हणूनच मी हा माझा व्हिडिओ बनवत आहे. कारण जे सकारात्मक व्यक्ती आहेत, जे चांगल्या विचारांचे आहेत, त्यांच्यापर्यंतच हा माझा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांना जर कोणती तरी निगेटिव्हिटी त्रास करत असेल तर त्यातून मुक्त होण्याचा एखादा मार्ग सापडावा, हा माझा व्हिडिओ बनवण्याचा खरा हेतू आहे. तर मग चला सुरुवात करूया आजच्या एका नवीन विषयाला. माझा आजचा विषय हा असणार आहे की समाजात दोन टोकाच्या, दोन स्वभावाच्या दोन व्यक्ती असतात. एक जे सगळं काही गमावून कमावतात आणि जे कमावून पूर्णपणे गमावतात. मग आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? मग आता इथं एखाद्या प्रॉपर्टीचा विषय घेऊया. कारण मी तुम्हाला आधीच बोलले, माझ्या आयुष्यात जे अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मग आता समजा आपल्या आसपास, आपल्या अवतीभोवती अशा कितीतरी व्यक्ती असतात की ज्यांना पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे भरपूर प्रॉपर्टी मिळाली असते, स्थावर इस्टेट मिळाली असते, पण त्यांचे कर्म असे उदयाला आलेले असतात किंवा ते पद, ती सत्ता मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे अहंकार आलेला असतो. सत्तेची त्यांच्या डोक्यामध्ये हवा चढलेली असते. मग अशा वेळी त्या व्यक्ती काय करतात? जी प्रॉपर्टी आहे, जो पैसा आहे, तो टिकवून ठेवायला बघत नाहीत. अगदी पाण्यासारखं कुठंही खर्च करून टाकतात. आता समजा आपण उदाहरण घेऊया. आता एखाद्याची 100 ते 150 एकर शेती आहे. मग पूर्वीच्या काळी कसं असायचं? माणसं पैशापेक्षा जास्त माणुसकीला मानायची. एखाद्याला राहण्यासाठी जागा नाही आहे, मग ते त्याला थोड्याफार रक्कम घेऊन, किंमत घेऊन त्याला ती जागा ते वापरण्यासाठी देत असत. मग अशीच बरीच त्यांनी पुण्याईसुद्धा कमवलेली असायची. पण म्हणतात ना, सगळंच चांगलं कलियुगात ह्या कसं घडू शकेल? काही ना काही त्रास हा होतच असतो. मग अगदी असंच अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती येते की जिला पैशाची कदर नाही, माणसांची किंमत नाही, फक्त सत्तेचा हवा आहे. अशा व्यक्ती काय करतात? ही प्रॉपर्टी ऐनकेन प्रकारे स्वतःच्या नावावर करून घेतात व अगदी ती संपवायलाच निघतात. कारण जिथं खरं असतं तिथं खोटंसुद्धा अगदी जास्त प्रमाणात त्रास करतच असतं. कारण खऱ्याला हाणून पाडणं हेच तर खोट्याचं ध्येय असतं ना. मग असं एखादं कुटुंब असेल जिथं त्यांनी खूप दानधर्म केलेला असेल, मग भले ती प्रॉपर्टी त्यांना मिळालेली असेल, दत्तकची मिळाली असेल, पण ती लाभावी म्हणून दानधर्म केला असेल, पण काय पूर्वजन्मीचे कर्म म्हणा किंवा काय म्हणा, किंवा खूप सकारात्मकता, मग तिथे नकारात्मकता यावी म्हणून त्या घरात एखाद्या नवीन व्यक्तीने, एखाद्या स्त्रीने त्या घरामध्ये लग्न करून प्रवेश केला आणि त्या व्यक्तीमध्ये ती जर निगेटिव्हिटी उतरली असेल तर ती व्यक्ती पूर्णपणे त्या घराचा रासच करून टाकते. अगदी अशीच उदाहरणं आपल्या अवतीभोवती म्हणा, आपल्या बाबतीत सुद्धा घडत असतात. मग अशा वेळी काय होतं? एवढी प्रॉपर्टी असून त्यांना टिकवता तर येतच नाही. आणि जेव्हा त्यांची मुलं बाळं काहीतरी करण्यायोग्य असतात, पूर्वपुण्यामुळे त्यांना जर मुलं चांगली जन्मली असतील तर त्यांच्यामध्ये नकारात्मकता आल्यामुळे त्यांना ते मुलांचा चांगुलपणा वाटतच नाही. आता हा थोडा वादाचाच विषय आहे म्हणा. कारण जगात दाखवायला वरवर असं दाखवतात की आई वडील हे दैवत असतात. मान्य आहे, आई वडील हे दैवत असतात, पण सगळेच असतात का हो? आता ह्या कलियुगात असं घडत आहे की कोण कुणाचा शत्रू बनत आहे, कुणाच्या मनामध्ये कलिप्रवेश करत आहे, काही सांगता येत नाही. जिथे सुखाने समाधानाने संसार चालू असतो तिथं सुद्धा भांडणात रूपांतर होत आहे. मग त्या व्यक्तीमध्ये जर कलीने वास केला असेल तर तिथं भांडणाला सुरुवात होतेच. तिथं मीपणा, सत्तेचा हाव निर्माण होतोच. मग कलीने तिथं प्रवेश करू नये म्हणून देवाच्या पण पायाशी राहायला हवं, आपले विचार सकारात्मक ठेवायला हवेत, पण हे सर्वांना जमणार नाही ना. मग अशा वेळी ती व्यक्ती काय करते? पूर्ण प्रॉपर्टीचा ऱ्हास करते. आणि ज्यावेळी आपली मुलं काहीतरी करण्यायोग्य असतात त्यावेळी त्यांनासुद्धा खोट्या गोष्टीमध्ये अडकून ठेवून, त्यांच्या डोळ्यावरती अंधकाराची पट्टी चढवून, मीच किती चांगली आहे, मी सगळं ठेवायला बघत होतो पण इतरांनी त्रास केला, असं ना प्रकारे त्यांच्या कानात खोटं भरत असतात. आणि समाजामध्ये सुद्धा इतरत्र माहिती असून सुद्धा लोकांना त्या व्यक्तीपासून फायदा असतो. कारण ती व्यक्ती घरात सगळ्यांना चिंबून मारते पण इतरांना उपयोगाला पडते. का तर आपली सत्ता राहावी, आपलं नाव राहावं, आपली एक धमक लोकांवरती राहावी. मग अशा वेळेला
सकारात्मक लोकांना कळत नाही की आता हे सर्व तर संपत चाललेलं आहे, आता हे टिकवायचं कसं. मग समाजामध्ये अशी दोन टोकाची लोक असतात, एक प्रॉपर्टी संपवणारी व दुसरी टिकवून ठेवणारी. मग आता टिकवून ठेवण्यामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात, जे चुकीच्या मार्गाने टिकवून ठेवतील आणि जे खरेपणाने जे आहे ते टिकवतील. मग अशा वेळेला जे चुकीच्या मार्गाने प्रॉपर्टी कमावणारे असतील ते अगदी कोणत्याही स्तराला जाऊन खोटं नाटक करून पैसा मिळवतील. मग आता तो कोणत्याही पद्धतीने मिळवता येतो हे तुम्हाला माहितीच आहे. आणि जे खऱ्याने राहणारे असतील ते कष्ट करून प्रामाणिकपणे, आता जर आपली शेती असेल तर तिथं राबून तिथं काम करून हाय तो पैसा बचत करून साठवून ते प्रॉपर्टी वाढवण्याचा प्रयत्न करतील. मग अशा वेळेला जे प्रॉपर्टी संपवणारे असतात त्यांना हे बरं वाटत नाही आणि काय म्हणतील, आम्ही तर खूप दानधर्म केलो, आम्ही खूप चांगलं वागलो, पण ते इतरांसाठी आणि जिथं गरजेचं आहे तिथं दान होतं का तुमच्या हातून? गोरगरिबांना जिथं पाहिजे, जी साधी भोळी आहेत त्यांना तुम्ही मदत करणार नाही, पण ज्याच्यापासून फायदा आहे, आपलं नाव करणार आहेत अशा लोकांना दानधर्म करतील. मग या गोष्टीला काय अर्थ आहे? दान करताना सुद्धा तिथं अपेक्षेची भावना नसावी, ते खरं दान असतं. अगदी गरजवंताला दान करणं हे खूप गरजेचं असतं. ज्याच्यामध्ये मी पण आहे अशाला दान करण्यात तर काय अर्थ आहे? आणि जर करायचंच असेल तर ते केलेलं आपण विसरून जायला हवं, पण जिथं गरजेचं आहे तिथं दान होणं हे खूप गरजेचं आहे. मग जे प्रामाणिकपणाने प्रॉपर्टी कमवणारे असतात, आयुष्यामध्ये कष्ट करून पुढं जाणारे असतात, अशा लोकांचं ह्या निगेटिव्ह लोकांना सहनच होत नाही. आणि जे वाईट मार्गाने पैसा कमवतात ते देव तर म्हणतात, पण त्यांच्या सोबत परमेश्वर दाखवायला असतो, तो आतून मुळात नसतोच. कारण अध्यात्मामध्ये जायचं आहे, अध्यात्माशी कनेक्ट व्हायचं आहे तर खूप दुःख टक्केटोले सहन करावे लागतात. कारण ह्या कलियुगात खरं राहणं म्हणजेच मोठं टास्क आहे. कारण कलियुगामध्ये सगळ्याची भेसळ झालेली आहे, माणसांच्या स्वभावांची, नातेगोत्यांची, वस्तूची, पदार्थांची. मग खरं ही ते कुणाला पचेल का हो? मग अशा वेळे खरी लोक ही एकटी पडतात, त्यांना खूप तोंड द्यावं लागतं, पण तोंड देता साक्षात परमेश्वर त्यांना गाठ पडतो. खरा देव कुठं आहे हे त्यांच्या लक्षात येतो. आपल्या चांगल्या विचारात, आपल्या चांगल्या वागणुकीत, आपल्या आत्म्यातच परमेश्वर आहे आणि तो आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. जोपर्यंत आपण चांगले वागू, चांगली वर्तणूक ठेवू, तोपर्यंत आपला परमेश्वर आपल्या सोबत राहणार. ही एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते. मग आता कोण म्हणेल, कोणी कसं जरी वागलं, आपल्याला त्रास दिला, आपलं नुकसान केलं, तरीसुद्धा त्याच्याशी चांगलंच वागायचं का? चांगलं वागायचं म्हणजे काय? तो म्हणाल ते मान्य करायचं नाही, जे चुकीचं आहे त्याला विरोधसुद्धा करायचं, पण त्यांच्याशी भांडत वाद घालत बसायचं नाही, त्यांच्यासोबत अहंकार द्वेष करत बसायचं नाही. कसं होतं बघा, बऱ्याच वेळा एखाद्या कुटुंबात आता एखादी सकारात्मक व्यक्ती गेली, नवीन लग्न करून आली, किंवा त्या मुळातच ती व्यक्ती सकारात्मक असेल त्या घरात, तर ते निगेटिव्ह लोकांमुळे त्या सकारात्मकतेला कसा त्रास होतो. जर ती निगेटिव्ह म्हटल्यावर ती अहंकारी असणार, द्वेषी असणार, चांगुलपणा तिला सहन होणारा नसणारच. कारण माहीतच आहे ना, पूर्वीपासून हेच तर युद्ध चालत आलेलं आहे. रामायण महाभारत का घडले? मग ह्या कलियुगात काही वेगळं नाही आहे. तेव्हासुद्धा सकारात्मकतेला नकारात्मकतेला हे युद्ध चालूच होते व सकारात्मकतेला नकारात्मकतेशी युद्ध हे खेळावेच लागले होते. मग अगदी तसंच आहे, फक्त आता काळ बदलला, व्यक्ती बदलल्या, परिस्थिती बदलली, पण मेन घटना आहेत त्या तशाच आहेत. मेन जे कार्य आहे तेच चालू आहे. मग अशा वेळी आपण सकारात्मक लोकांच्या मेजॉरिटीमध्ये बसतो ना, आपली सकारात्मक लोकांची मेजॉरिटी ही आपल्याला वाढवायलाच हवी. मग अशा वेळी निगेटिव्हिटीला आपल्याला दूर सारायलाच हवं. नाहीतर त्यांच्यासोबत असू दे, काय होतंय म्हणत बसलो तर आपलंसुद्धा प्रारब्ध हे चुकीचंच घडणार आणि ते आपल्या पुढच्या पिढीतसुद्धा जाणार. म्हणून मग अशी निगेटिव्ह लोक काय करतात, आपला चांगुलपणा, आपला प्रामाणिकपणा त्यांना सहन होत नाही. मग नाना प्रकारे आपल्यावर संकट आणतील, प्रॉपर्टीचा ऱ्हास करतील. कारण त्यांच्या डोळ्यावर अंधकाराची पट्टी चढलेली असते, सत्तेची पट्टी चढलेली असते, पण आपण सारासार विचार करतो. मग अशा वेळेला जेव्हा आपण अज्ञानी असतो, ही लोक आपल्याशी असं का वागतात हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नसतं तोपर्यंत आपण सुद्धा अहंकार, त्यांच्यासोबत द्वेष करत बसतो. त्याने 2 करून दाखवले तर आपण सुद्धा 3 करूया. कारण त्यावेळी आपली अवेगनिंग झालेली नसते. पण आपला आतून आत्मा खरा असल्यामुळे
योग्य असल्यामुळे आपण किती जरी ठरवलं तर त्यांच्याएवढं आपण खालच्या पातळीला जाऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण त्यांना विरोध करणं बंद करतो त्यावेळी आपल्याला आपला देव भेटतो. मग आता बरेच जण फक्त दाखवण्यासाठी आमचा देव करत बसतात, पण त्यांच्या आतमध्ये परमेश्वर उतरलेला आहे का? त्यांच्यामध्ये सर्वांकडे बघण्याचा समान दृष्टिकोन निर्माण झालेला आहे का? मला दिलं, माझ्या मत्तीला पडलं म्हणजे तो चांगला, ही भावना मुळात नसायला हवी. जसाच तसं वागणं म्हणजे त्यानं चूक केली म्हणून आपण सुद्धा ती चूक करणं असं नाही, तर त्या व्यक्तीपासून आपण आपल्याला बाजूला करणं हे बरोबर आहे. म्हणून ह्या कलियुगात अगदी सतर्क राहून वागायला हवं. म्हणून आपण आपली डिग्निटी सोडायची नाही, पण आपली व्हॅल्यू, आपली सकारात्मकता आपण कमी करून घ्यायची नाही. निगेटिव्ह लोकांच्या नादाला लागून आपली एनर्जी आपण संपवून घ्यायची नाही. मग हे सगळ्यात ह्यात महत्त्वाचं काय आहे? आपल्या देवाशी आपण कनेक्ट राहणं, आपल्या जमेल तेवढं आपल्या देवाच्या सान्निध्यात आपला वेळ घालवणं, वाचन करणं, आपल्या देवाचे शास्त्र वाचणं, देवाचे जप करणं आणि इतरत्र. आता समाजप्रिय व्यक्ती म्हटलं आपल्याला इतरत्र राहावं लागेल, येणं जाणं करावे लागेल, पण अगदी जिथं योग्य माणसं आहेत त्यांना सल्ला द्यायचं. जे स्वार्थी आहेत, ज्यांना सांगून काहीच पटणार नाही, ज्यांच्या डोळ्यावरती कलीची पट्टी जडलेली आहे, त्यांना सांगण्यात सुद्धा काही अर्थ नाही आणि आपला वेळ त्यात वाया घालवायचा नाही. कारण ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, ह्या पृथ्वी तलावरती सकारात्मक लोकसुद्धा आहेतच. मग त्यांच्यापर्यंत आपलं सहकार्याचा हात कसा पोचेल, कसं त्यांना मदत होईल, ह्यामध्ये आपण आपली एनर्जी घालवण्याचा प्रयत्न करायचा. कारण देवानं आपल्याला ते दिलेलं कार्य आहे. मग आता हा माझा व्हिडिओ ऐकत असताना सुद्धा बऱ्याच जण अशा व्यक्तीसुद्धा असतील की ज्या माझ्यासारख्या अडचणीमधून गेलेल्या असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडल्या असतील. मग त्यांच्यापर्यंतच हा माझा व्हिडिओ पोचावा, त्यांना जीवनाचा नवीन जगण्याचा मार्ग सापडावा व त्यांच्या हातून सुद्धा इतरत्र एखादं समाजकार्य घडावं, जे अडचणीत अडकलेले त्यांच्यापर्यंत ही माहिती जावावी, हाच माझा उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याचा. मी तुम्हाला हे आधीच बोलले. म्हणून प्रॉपर्टीचा ऱ्हास करणारी, चुकीच्या मार्गाने प्रॉपर्टी कमवणारी आणि खरेपणाने वागून प्रॉपर्टी कमवणारी किंवा वाढवणारी, ह्या तिन्हीपैकी काय योग्य आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणून चांगला मार्ग अवलंबणं हे केव्हाही गरजेचं आहे. कारण आपण आता कसं होतं बघा, पूर्वी गेल्या जन्मीतलं कर्म ह्या जन्मी फेडावं असं म्हणत होते आणि अजूनपैकी म्हणतातच, पण आता सगळं काही फास्ट आलेलं आहे. आता असं म्हणतात की ह्या जन्मीतलं कर्म ह्या जन्मीच भोगावं लागतं. मग देवानं आपल्याला कर्म करण्यासाठी संधी दिलेली आहे, आपल्याला जन्माला घातलेले आहे, तर चांगलं कर्म करूया ना. आपण जेवढं चांगलं कर्म करू तेवढं आपल्या मुलांना ते कर्म उभं राहणार आहे. आता कोण म्हणेल मुलांसाठी कशाला करायला पाहिजे किंवा मुलांना कसं उभं राहील, कारण आपण त्यांना जन्म दिलेला असतो, ते आपले अंश असतात. मग आपण काय ह्या पृथ्वी तलावर नेहमी राहण्यासाठी आलेलो का? हो नाही ना. आपला एक दिवस शेवट होणार, मग आपली पुढची पिढी हा संसार चालवणार. मग त्यांना चांगल्या संस्कारांची शिदोरी आपण द्यायला हवी, त्यांना बरं वाईट काय कसं वागायला हवं हे शिकवायला हवं. हल्ली नुसतं मुलं स्वमध्ये अडकलेली आहेत, स्वतःचा जॉब, स्वतःची नोकरी, स्वतःचा अभ्यास, पण समाजप्रिय व्यक्ती म्हणून इतरत्र काय चाललेलं आहे, सगळ्यांमध्ये सामील व्हायला हवं, सगळ्यांची सुखदुःख वाटून घ्यायला हवीत, हे सगळं कमी होत चाललेले आहे. आणि त्याला कारणीभूत नकारात्मकता किंवा हे धावतं युग, फक्त पैशाच्या पाठीमाग पडायचं, फक्त मला पद पाहिजे, पैसा पाहिजे, हे जरी गरजेचं असलं, पण समाजप्रिय व्यक्ती म्हणून इतरत्र सुद्धा लक्ष देणं हे सुद्धा गरजेचं आहे ना. पण व्यक्ती नुसतं एका टोकाचा विचार करत आहेत, दुसरीकडे कोण जायलाच तयार नाही आहे. मग हे पालकांचं कर्तव्य आहे की मुलांना कसं वागायला शिकवायला हवं, सगळ्यांमध्ये सामील व्हायला शिकवायला हवं. कारण नुसतं पैसा मिळवला म्हणजे झालं नाही, पैशाबरोबर पुण्यही खूप गरजेची आहे. कारण जेव्हा कोणते तरी संकट येईल तेव्हा पुण्याहीच माणसाला उभे राहत असते. मग अशा वेळी पैसा असून तुम्ही किती जरी देवाचा धावा केला, तुमचे पुण्य कर्म जर तयारच झाले नसेल तर काही उपयोग होणार नाही. मग समजा दुर्दैवानं काहीतरी दुर्घटना घडलीच आपल्या मुलांच्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात, त्यावेळी जर पुण्यकर्म असेल तर आपण अशा संकटातून बाहेर पडू शकतो. पण हे किती जणांच्या लक्षात येईल? तेवढ्यापुरतं ऐकतील आणि परत ये रे माझ्या मागल्या. पण तसं करून नाही चालणार. आपलं पुण्याची शिदोरीसुद्धा आपण कमवायला हवी आणि याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आणखीन एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईन. बाय बाय.